मी आणि प्रिया 7 वर्ष संसारानंतरही अपत्यहीनतेच्या दुःखात होतो. डॉक्टरांनी मला वडील होणे शक्य नसल्याने सांगितले होते आणि आम्ही ते सत्य स्वीकारले होते. एक संध्याकाळ प्रियाने घरी येऊन ती गर्भवती असल्याचे सांगितले. मी रागाने संशयाने पेटून उठलो. माझ्या मनात विश्वासघाताचे विचार आले आणि तिला घरातून हाकलून दिले. पुढचे 3 दिवस मी पश्चातापात आणि संतापात होरपळत होतो राहिलो. तिसऱ्या दिवशी प्रियाच्या आईचा फोन आला. प्रिया हॉस्पिटलमध्ये होती. मी तिथे गेलो. डॉक्टरांनी सांगितलं की प्रियाचे बाळ माझे नसून माझ्या भावाचे अमितचे आहे. त्याला वाटले होते की यामुळे मला वडिलाचा आनंद मिळेल. मला धक्का बसला. अमितने हे माझ्याशी बोलून करायला हवे होते. मी अमितला भेटलो. त्याने माझी माफी मागितली. हॉस्पिटलमध्ये परतल्यावर मी प्रियाची माफी मागितली. तिने सांगितले की ती घाबरली होती. आम्ही दोघेही अनिश्चिततेच्या गर्तेत होतो. या बाळाला कसे स्वीकारायचे, कुटुंबाला कसे सांगायचे हे प्रश्न होते. पण एक गोष्ट निश्चित होती, हे बाळ आता आमच्या कुटुंबात राहणार होतं.